हेलो एव्हरीवन, हेलो. आजच्या लास्ट व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. मी दीपक करचाल आज तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि तुम्ही आजच्या लास्ट व्हिडिओ पर्यंत पोहोचलात तर तुमचे पण अभिनंदन. कारण तुमची सुरुवातीपासून तुमची कन्सिस्टन्सी, येस, तर तुमचं तर कौतुक करायलाच पाहिजे. येस, लास्ट व्हिडिओ मी चुकून डे 2 व्हिडिओ 2 असं सांगितलं होतं, पण व्हिडिओ 4 होता. येस, तर हा आजचा डे 2 आणि व्हिडिओ 5 आहे, म्हणजे आजचा लास्ट व्हिडिओ. रेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण मेहनत करतो, पैसा कमवतो, पण आपली जे ग्रोथ आहे ते ग्रोथ थोडीफार कमी होते. तर हे कमी का होते, त्याची गती आपण बाकी सोबत मॅच का बरं करू शकत नाही, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर लेट स्टार्ट. आपण जास्त डिस्कस न करता आपण वळूया आपल्या कॉन्सेप्ट कडे. सो लेट स्टार्ट. वाव. येस, आय होप माझी स्क्रीन तुम्हाला शेअर झाली असेल. येस, आजचा डे 2 आणि व्हिडिओ 5, लास्ट व्हिडिओ, म्हणजे 6 रूल ऑफ डबल युअर फायनान्शियल स्पीड. म्हणजे असे रूल्स पाहणार आहोत ज्याच्यामुळे तुमच्या फायनान्शियल स्पीड ते डबल होणार आहेत. येस, लेट स्टार्ट. येस, सारखं इन्कम. येस, तुमच्यासारखीच एखाद्या व्यक्ती सारखी इन्कम असेल, पण तरीही त्याची गती वेगळी आणि तुमची गती वेगळी आहे. येस, असं का बरं होत असेल, तर दोन लोकांची इन्कम सारखी असते तरी एक व्यक्ती फायनान्शियल खूप पुढे जातो, परंतु दुसरा व्यक्ती आहे तो तिथेच थांबून राहतो. का बरं असं होत असेल? कारण त्यांच्या फायनान्शियल हॅबिट्स, ज्या सवयी आहेत, त्या पूर्णपणे वेगळ्या वेगळ्या आहेत. येस, तुमचे जे काय आहे सवयी ते बॅलन्स होत नाही. आज आपण या 6 पॉवरफुल प्रिन्सिपल बद्दल बोलणार आहोत, ज्या तुमच्या संपत्तीची निर्मितीच्या प्रवासाला चक्रवाढीचा वेग देणार आहे. तर येस, लेट स्टार्ट. फायनान्शियल स्पीड ब्लूप्रिंट म्हणजे योग्य सवय अंगीकारल्या तर निश्चितच तुमची आर्थिक प्रगती ते वेगाने होणार आहे. लेट. येस, प्रिन्सिपल 1, फर्स्ट प्रिन्सिपल आहे पे युअर सेल्फ फर्स्ट. म्हणजे आधी तुम्हाला स्वतःला पे करावे लागेल. आधी स्वतःसाठी बचत करा, नंतर बाकी गोष्टी करा. म्हणजे तुमची जे काही सॅलरी आली, पगार आला की आधी तुम्हाला सेव्हिंग करायचे आहे. बहुतेक लोक आधी खर्च करतात नंतर सेव्ह करतात. तुम्हाला तसं करायचंय का? नाही, आधी सेव्ह करायचंय नंतर खर्च. तर दुसरा सुवर्ण नियम आहे त्याच्यात, फर्स्ट सेव्ह देन स्पेंड. म्हणजे आधी सेव्ह करा नंतर स्पेंड, खर्च करा. एकमेव नियम पाळल्याने तुमच्या विनाकारण होणाऱ्या खर्चांना सहज आळा बसेल आणि भविष्याला सुरक्षा पण मिळेल. येस, प्रिन्सिपल 2, स्टेप अप इन्व्हेस्टमेंट. म्हणजेच काय, 10% प्रत्येक वर्षी वाढवा. तुमची SIP जे इन्व्हेस्टमेंट आहे ते 10% ने वाढवत चला. येस, म्हणजे तुमचे लहान जे वाढ आहे ते प्रचंड मोठा परिणाम होणार आहे. म्हणजे आज तुमची 2000ची SIP असेल तर काय करायचे तुम्हाला, पुढच्या वर्षी ती कमीत कमी 10% वाढवलं तर ते तुमची काय होणार आहे, जे 2000ची SIP होणार आहे ते 2200 रुपये केलं तर तुमची छोटी सवय ते कंपाऊंडिंगच्या मार्फत तुमची जे काही कॅपिटल आहे, कॅपिटल वाढण्यात इन्व्हेस्टमेंट वाढेल आणि त्या कंपाऊंडिंग मुळे तुमची ग्रोथ फास्ट होणार आहे. तर स्टेप अप SIP, यस, 10% जरी वाढवलं तर तुमची प्रगती निश्चितच होणार आहे. नेक्स्ट, प्रिन्सिपल 3, अवॉइड लाईफस्टाईल इन्फ्लेशन. येस, जो काही इन्फ्लेशन आहे, जो काही इन्फ्लेशनला तुम्हाला खूप महत्वाचा ठरतो आणि त्याला लक्षात ठेवूनच काय करायचंय तर बघा, उत्पन्नासोबत खर्च वाढवणे टाळा. येस, जसं तुमचं जे काही इन्कम आली की तुम्ही काय करता, खर्च पण वाढत असता. पण तो खर्च तुम्हाला वाढवायचा नाही. तुमचा इन्कम किती वाढो, खर्च तुमचा वाढायला नको. तर काय वाढायला पाहिजे, तुमची सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट. पगार आला की, उत्पन्न वाढलं की लगेच आपण मोबाईल्स घेतो, नवीन नवीन इलेक्ट्रॉनिक गॅजेट घेत असतो, एक नवीन बाईक घेत असतो, असं वेगवेगळे खर्च करतो. तर हे तुमच्या चुकी आहेत. तर हे चुकी तुम्हाला थांबवायची आहे. स्वतःला योग्य प्रश्न विचारा.
जो काही तुम्ही अनावश्यक खर्च करता तर तो खर्च करण्यापूर्वी स्वतःला विचारा की हा खर्च माझ्या आर्थिक भविष्याला खरोखरच मदत करतोय का. येस, मदत करत असेल निश्चितच तो खर्च करायला पाहिजे. जसं की लर्निंग आहे तर लर्निंग ला खर्च करायला पाहिजे. जे काही स्किल शिकायला मिळत असेल येस तिथे खर्च करायला पाहिजे. पण जिथं आपल्यासाठी कोणताच उपयोग म्हणजे बदल घडवू शकत नसेल फ्युचरमध्ये तर तो खर्च करायचा नाहीये. येस, त्यानंतर लर्न बिफोर यू इन्व्हेस्ट. येस, तुम्हाला इन्व्हेस्ट करायच्या आधी शिकायचं आहे. प्रिन्सिपल फोर तेच म्हणत आहे. म्हणजे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने तुम्हाला सांगितलं तर त्या दुसऱ्याच्या सांगितल्यावर तुम्ही इन्व्हेस्ट करू नका. तुम्ही स्वतःच अभ्यास करा. आधी अभ्यास करा मगच गुंतवणूक करा. म्हणजे गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही सखोल म्हणजे त्याचा डीपली अभ्यास करा. त्यानंतर कुठे म्हणजे कोणत्याही क्षेत्रात असो इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुम्ही स्वतःचा अभ्यास करा. तो स्वतःचा मित्र का असो असो त्याच्यावर लक्ष देऊ नका. तुम्ही त्या इन्व्हेस्टमेंटवर स्वतःचा अभ्यास करून जो काही अमाऊंट आहे तो इन्व्हेस्ट करा. येस, तर प्रिन्सिपल 5 प्रोटेक्शन बिफोर इन्व्हेस्टमेंट. येस, इन्व्हेस्टमेंट तर आपण करणारच आहोत पण आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं की आपलं संरक्षण खूप महत्वाचं आहे. त्यासाठीच इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी तुम्हाला प्रोटेक्शन कडे लक्ष द्यायचं. येस, गुंतवणूक आणि मोठी स्वप्ने पाहण्यापूर्वी कुटुंबाचे बेसिक टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हे दोन्ही इन्शुरन्स मित्रांनो हे खूप महत्वाचे आहेत. येस, तर दोन्ही इन्शुरन्स तुम्हाला घेणे खूप महत्वाचे आहे. हेल्थ इन्शुरन्स तितकंच महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आहे टर्म इन्शुरन्स. सोबतच एका धक्क्यात बचत संपते. म्हणजे अशा इमर्जन्सी कंडिशन आले का तुमची जॉब गेली म्हणजे येस किंवा जो कमवणारे व्यक्ती नाही राहिला तर अशा वेळेस ते तुम्हाला इन्शुरन्स खूप महत्वाचे ठरत असतात. येस, त्यासाठी इन्व्हेस्टमेंट पूर्वी तुम्हाला प्रोटेक्शन कडे लक्ष द्यायचं आहे. सॉरी, सॉरी एव्हरीवन. आता आपला प्रिन्सिपल 6 जो लास्ट प्रिन्सिपल आहे स्टे कनेक्टेड विथ ग्रोथ. संगतीचा परिणाम. या संगतीचा परिणाम खूप मोठा होत असतो आणि त्या चांगल्या संगतीमध्ये राहाल तितक्याच चांगले तुम्हाला सवयी लागतील. त्याचमुळे तुम्ही ज्या लोकांसोबत सर्वाधिक वेळ घालवता तसा तुमच्या आर्थिक सवयींचा आणि प्रगतीचा विचार बनतो आणि त्यामुळे तुम्हाला चांगल्या लोकांच्या संगतीत राहायचं आहे आणि आपल्या कम्युनिटीमध्ये ऍक्टिव्ह राहा. आपली कम्युनिटी आहे ती खूप चांगली आहे. येस, तुम्ही एंटर तर करून बघा. रोज वेगवेगळ्या तुमच्या जो काही डाऊट असतील एकमेकांना विचारा, इतरांना विचारा. त्यामुळे तुमची जी काही प्रगती आहे निश्चितच वाढणार आहे. येस, तर बघा स्पीड वाढवणारे आपले रूल्स काय आहेत. पे युअर सेल्फ फर्स्ट. त्यानंतर तुमची SIP वाढवा. त्यानंतर आहे लक्झरी, जो काही तुमचा अनावश्यक खर्च आहे तो टाळा. त्यानंतर लर्न फर्स्ट, इन्व्हेस्ट करायच्या आधी तुम्हाला शिकायचं पण आहे. आणि त्यानंतर प्रोटेक्ट फर्स्ट, आपण इन्व्हेस्टमेंट करू जे काय करू पण सर्वात आधी त्याआधी आपल्याला काय करायचं आहे स्वतःचं संरक्षण आपल्या कुटुंबाचं संरक्षण करायचं आहे. आपल्या फॅमिलीचं संरक्षण करायचं आहे. आणि जो लास्ट आहे कम्युनिटी. येस, जर तुम्ही चांगल्या कम्युनिटीमध्ये राहिलं तर तुमच्या चांगल्या लोकांसोबत राहिलं तर तुमचे जे काही हॅबिट्स आहेत सवयी आहेत जे काही तुमचे रूल्स पाळण्याची जे सवयी आहेत येस निश्चितच तुम्ही ते पाळू शकता आणि निश्चितच तुमची ग्रोथ होणार आहे. येस, आजचा टास्क काय मग आपली ऍक्शन काय घेणार आहोत. तर बघ नोटबुक मध्ये तुम्ही तुमचे 6 नियम लिहून काढा जे आपण आज शिकलेले आहेत. त्यानंतर तीन मुख्य सवयी निवडा. म्हणजे 6 पैकी 3 तुमच्या मुख्य सवयी काय आहेत तुम्ही काय करू शकता ते लिहा. आणि पहिली कृतीची पहिली पायरी टाका. ठरलेली म्हणजे आपण डायरी फक्त लिहून काही होणार नाही त्याचं ऍक्शन घ्या. ऍक्शन घेतलं तरच तुमचे आयुष्य बदलणार आहे, लाईफ बदलणार आहे. यस, तर आपण डे 3 मध्ये काय पाहणार आहोत. तर आपण आपले डे 2 तर आजचा लास्ट व्हिडिओ आहे. परंतु आपण डे 3 मध्ये काय शिकणार आहोत तर ऍडव्हान्स लेवल प्लॅनिंग. आपण आतापर्यंत शिकतच आलो पण आता
ऍडव्हान्स लेवल प्लॅनिंग करणार आहोत, ज्यात आपली संपत्ती निर्मितीला एका नव्या उंचीवर घेऊन जाणारे पुढचे महत्वाचे आणि प्रॅक्टिकल टप्पे. तर बघा, स्टॉक, बेसिक स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग. सेकंड, ऍडव्हान्स इन्शुरन्स प्लॅनिंग म्हणजे टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स. त्यानंतर फायनान्शियल फ्रीडम रोडमॅप म्हणजे जिथं आपले जे काही गोल आहेत ते गोल साध्य करण्याची वेळ आलेली आहे आणि आता आपण करणारच आहोत. तर आपण आज इथेच थांबूया आणि भेटूया डे 3 मध्ये एका नवीन कॉन्सेप्ट सोबत. तर डे 3 पूर्ण व्हिडिओ पाहणार असाल तर यस यस टाईप करा कमेंट बॉक्स मध्ये. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू सो मच एव्हरीवन.